15 ऑगस्ट आपला जो स्वातंत्र्य दिवस आहे भारताचा, या आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे जे, आणि हे स्वातंत्र्य आपल्याला फुकटात मिळालेलं नाही आहे. आपल्या भारताला जे आजपर्यंत मिळालेलं आहे ते सर्व मेहनत करून किती आपले जे वीर जवान होते ते शहीद झालेले आहेत, आणि त्या सर्वांच्या आठवणींमध्ये आपल्याला त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर आज स्वातंत्र्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्टचा जो दिवस आहे तो प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. तर आपली जी महाराष्ट्र ॲग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन जी युनियन आहे त्या युनियननी पण या वर्षीपासून 15 ऑगस्टचा जो आपला स्वातंत्र्य दिवस आहे तो साजरा करायचा निर्णय घेतलेला आहे. खूप छान निर्णय. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवसामुळे आज सर्व सभासद असतील, सदस्य असतील, जे कोणी असतील ते लांबून लांबून या कार्यक्रमाला आलेले आहेत. कारण कसं आहे, अशा स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमाला प्रत्येक आपले जे सुट्टीचा दिवस काही मानतात किंवा कोणी इकडे तिकडे जातात, पण हे लोक कुठलाही सुट्टीचा दिवस न मानता आपला देशाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या देशाला आपल्याला ज्या कोणी बलिदान दिलेलं आहे, आपल्याला बलिदान देण्याची गरज नाहीये किंवा आपल्याला काय करायची गरज नाहीये, कारण त्यांनी सर्व गोष्टी केल्या, त्याच्यामुळे आपण आज हे स्वातंत्र्य भोगतोय. आणि महाराष्ट्र ॲग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही एक अशी युनियन आहे की ज्या युनियनमुळे असे कित्येक गाडीवाले असतील, कित्येक गाडीवाले असतील, ड्रायव्हर असतील, ते सुखी झालेले आहेत की त्यांच्यामुळे, या युनियनमुळे जे काही प्रशासनाचे अधिकारी होते जे नागरिकांना, गाडीवाल्यांना त्रास देत होते किंवा जे काय होतं, त्या युनियननी पुढाकार घेऊन आपले स्वतःचे पहिले पैसे खर्च करून, पहिले स्वतः स्टार्टिंगला स्वतःचे पैसे टाकून सर्व आदेश आणले, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज गाडीवाले कित्येक हे झालेले आहेत. त्यामध्ये सामान्य नागरिक म्हणून, एक सामान्य गाडीवाला म्हणून मी पहिले महाराष्ट्र ॲग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि स्वतः या युनियनसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा अशी मी विनंती. किती बनल्या गाडीवाल्यांसाठी, किती गेल्या, त्याच्यामध्ये किती फ्रॉड झाले, किती काही गोष्टी झाल्या, पण ही युनियन अशी जी खंबीर आहे, ज्या युनियननी प्रत्येकाला आपल्या नागरिकांना, आपले जे कोणी सभासद सदस्य आहेत त्या सर्वांना दिलेले आहेत, देत आहेत. आणि अशी युनियन ही प्रत्येक वेळेला चालत राहो, वर्षानुवर्ष चालत राहो. गाडीवाल्यांच्या फायद्यासाठी, गाडीवाल्यांच्या हितासाठी जे काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील ते तुम्ही अत्यंत कठोर पद्धतीने, चांगल्या पद्धतीने घेताय. जिथे जिथे पळावं लागते तिथे पळताय, गाडीवाल्यांसाठी करताय. तर त्यासाठी मी आपले जे कोणी युनियनचे सभासद असतील, सदस्य असतील, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, त्या सर्वांचं मी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सर्व सदस्यांतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मेहनत घेत आहे. प्रत्येक वेळेला सर्व सदस्यांना आम्हाला असं वाटतं 800 ते 1000 सभासद सदस्य झालेले आहेत. 2-4 हजार गाड्या असतील या युनियनमध्ये, पण सर्वांना प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी पळायची गरज नसते. ते आपापल्या पद्धतीने जी काही जबाबदारी येईल, कुठलीही असो, कल्याणची असो, सर्व सभासद, सर्व तिकडच्या सदस्यांना जोडलेले आहेत. अजून मोठ्या संख्येने जोडत जातात. दिवशी पुढचा 15 ऑगस्ट अजून जोरात करता यावा या युनियनतर्फे. आणि हा 15 ऑगस्ट पूर्ण महाराष्ट्राने बघावा, महाराष्ट्र युनियनचा, अशी मी अपेक्षा बाळगतो. तुमचा सांगतो, जय हिंद. या युनियनमध्ये अजूनही काही गाडीवाले जोडलेले नाही, तर या आमच्या न्यूज चॅनलवर तुम्ही त्यांना काय मेसेज देणार आहात? या न्यूजतर्फे, तुमच्या मीडियाच्या माध्यमातर्फे मी एवढंच सांगतो की हा मेसेज ज्या गाडीवाल्यांपर्यंत पोहोचतोय, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये पोहोचत असतील तर ते थोडे घाबरतील, पण ज्या गाडीवाल्यांपर्यंत पोहोचतोय त्या गाडीवाल्यांनी या युनियनला नक्की जॉईंट व्हा. ह्या गाड्या कुठेही असं काही ठिकाणी असं होत आहे, म्हणजे ज्या कोपऱ्यामध्ये म्हणजे असे पनवेल असेल, जे लांब असेल त्या ठिकाणी गाड्या अजूनही पकडल्या जातात, किंवा प्रशासकीय अधिकारी किती शाने आहेत आणि किती लीडर आहेत ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही या युनियनमध्ये जॉईन व्हा. म्हणजे या युनियनतर्फे तुम्हाला जे काही सपोर्ट असेल तो सपोर्ट भेटेल. आणि तुमच्या गाडीवाल्यांना जो काही मानसिक त्रास सहन करावा लागत असेल, आर्थिक त्रास सहन करावा लागत असेल, कुठेतरी आता बंद होईल. ऑलमोस्ट सर्व झालेले आहेत, पण जे कोणी 15% गाडीवाले असतील, जे असतील किंवा अजून त्यांनी युनियन जॉईन केले नसेल, त्यांनी लवकरात लवकर तुळशीराम शेठ आहेत, राजू शेठ आहेत, जावेद शेठ आहेत, या सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन लवकरात लवकर या युनियनचे सभासद व्हा आणि आपल्या गाड्या युनियनमध्ये जॉईन करू. आमच्या युनियनमध्ये नवीन जे जोडले जाते, समजा जे पण रोडवरती त्यांना त्रास आहे, ट्रॅफिक पोलिसांचा असो, महसूल अधिकाऱ्यांचा असो, सर्वांसाठी आम्ही काम करतो. त्या हिशोबाने त्यांचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही युनियनमध्ये जोडलेले आहात, तुमची गाडी आहे, तर युनियनतर्फे तुम्हाला काय काय मदत मिळाली, तुमचा काय त्रास कमी झाला? आमचा हे त्रास कमी झाला की युनियनमध्ये जसं आम्ही आलो, सर्वजण एकत्र झालो, तेव्हापासून युनियनने असं काम केलं आहे की गाडी निघाल्यापासून ते खाली होईपर्यंत आम्हाला एवढा त्रास होता की कुठं तलाठी थांबवणार, कुठं तहसीलदार थांबवणार, कुठं पोलीसवाले अधिकारी थांबवणार, ट्रॅफिकवाले थांबवणार, खूप जणांचा त्रास होता. पण युनियनमुळं आम्हाला एवढं म्हणजे त्यांचा त्रास आमचा कमी झाला की युनियननी सर्वांना लेटर वगैरे देऊन आम्हाला एवढा त्रास करू नका, की कारण त्यांनी त्यांच्या भाषेतून त्यांनी त्याला उत्तर दिलं आहे. नियमानुसार त्यांनी काम केलं आहे युनियननी, आणि युनियन असंच काम करत राहील पुढं.
आणि याच्याबद्दल युनियनने भरपूर सारे कामं केले आहेत आणि युनियनचं आभार आहे, आम्ही युनियनचं आभारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं मला एक होतं की आता एक नो एंट्रीचं एक चालू केलं आहे की 4 वाजता नो एंट्री केलेली आहे. त्याच्याबद्दल युनियननी काहीतरी थोडंसं पाऊल पुढे उचलावं आणि ते आपल्याला म्हणजे की त्याचा फायदा होईल. युनियननं जर पाऊल उचलला तर त्याचा फायदा होईल. वाहतूक पोलिसांनी नो एंट्रीचा टाइम कमी केला आहे. पहिला 5चा होता, आता 4चा केला आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? वाहतूक पोलिसांनी जे टाईम कमी केला त्यामुळं आमच्या गाडीवाल्यांचा व्यवसाय हा करू शकत नाही. कारण टायमिंगची जी बंधनं घातलेली आहेत सरकारने, त्या बंधनाच्या अंतर्गत ही लोकल व्यवसायाला वेळ मिळत नाही. त्यामुळं आमच्या ट्रिपा कमी होतात. त्यामुळे बँकेचे हप्ते, ड्रायव्हरचा पगार वगैरे या सगळ्या गोष्टी आम्हाला द्यायला भारी पडतात. आणि मुळातच आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सर नाईक साहेब आपले मीरा भाईंदरचे आमदार असून त्यांनी याबद्दल काहीतरी सहकार्य करायला पाहिजे अशी आमच्या युनियनतर्फे मागणी आहे. आम्ही ज्या टायमाला आमची युनियन स्थापन झाली होती त्या टायमाला आम्ही प्रताप सरनाईक साहेब जे आहेत त्यांना आम्ही एक युनियनतर्फे मागणी केली होती की आमच्या गाड्यांना मुंबईमध्ये नो एंट्री लागते म्हणून आम्हाला वाहनतळ द्या. तो त्यांनी त्याच्यावर विचार करून बोलले होते मी सांगतो, पण आणि कमसे कम आता त्याला पण 2 वर्ष झालं आणि त्याच्याबद्दल काहीच विचार झाला नाही. आणि दुसरी गोष्ट एक आहे की देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले. आमच्या ट्रान्सपोर्टवाल्याला अनेक पण स्वातंत्र्य भेटलेलं नाही. कारण अधिकारी असो, पोलीसवाला असो, महसूल अधिकारी असो, ट्रॅफिकवाला असो, सर्व गाडीवाल्यांना टार्गेट करतात आणि आम्हाला भरपूर त्रास आहे. याच्यासाठी माझ्या साहेबांना एक विनंती आहे आणि प्रधानमंत्र्यांना की याच्याबद्दल काहीतरी लक्ष घालून आमच्याबद्दल काहीतरी चांगला विचार करावा. वाहतूक पोलिसांकडनं तुम्हाला अजून काय त्रास आहे? वाहतूक पोलिसांकडनं असं त्रास आहे आम्हाला. गाड्या एक 2 मिनिटच्या आधी पण समजा 10-15 मिनटं असेल ना तरी गाड्या ते लोक थांबवतात आणि चालका आणि मालकावर दोन्हीवर ते लोक केस करतात. जाणीवपूर्वक करतात का? मुद्दामून करतात? कधी कधी गाडी उभी आहे समजा जागेवर, पोलीस आहे ना त्याला बोलणार गाडी जरा पुढे काढा, पुढे जाऊन दुसरं पोलीस थांबवणार. त्याच्यानंतर ह्याच्यावरती केस करतात. केस केल्यावर चालका आणि मालकावर दोन्हीवर केस होतो. याच्यामुळे गाडीवाल्याला भरपूर त्रास व्हायला लागला आहे.